जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मीनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथून श्री संत गजानन महाराजांची पायी दिंडी श्री क्षेत्र शेगावकडे प्रस्थान झाली आहे। यंदा या पायी दिंडीचे हे 19वे वर्ष असून भक्तिभावात ही दिंडी मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाली आहे। ही दिंडी येत्या 5 फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र शेगाव येथे पोहोचणार असून श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनाने या वारीची सांगता होणार आहे। या पायी दिंडीमध्ये शेकडो भाविक सहभागी झाले असून संपूर्ण मार्ग भक्तिमय वातावरणात नामस्मरण, भजन आणि कीर्तनाच्या गजरात पार पडत आहे। वाडी किल्ला, राजूर, मलकापूर, वाडी तालुका नांदुरा, सुताणा असा मार्गक्रमण करत ही दिंडी शेगावकडे पोहोचणार आहे। या पायी दिंडीमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते। आदि
सर्वांनी हात जोडायचे मागण्याचे एक तुझ प्रती आहे या संताची निर्मितीची मदती तुका आता उदार तू होई या संताची निर्मितीची मदती ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। भगवान रामदास बाबा सद्गुरु भगवान महाराज की श्री हेलो हेलो चला पत्रकार हॅलो तांदूळ या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या समस्त पत्रकार वारकरी रथाच्या समोर जा। हॅलो चला भक्तिमंडळ रथामागे या भक्तिमंडळ हॅलो पालखी राहणार आहे पालखीच्या यजमानांना विनंती राहील पालखीची सुविधा रथाच्या मागे घ्यायची आहे मोठ्यावरची मंडळी या खाली या येणाऱ्या मागच्या महिन्यामध्ये ज्याप्रमाणे आपला चिंचखेडा ते शेगाव वारी सोहळा आजपासून आरंभ झाला आहे त्याप्रमाणे 23, 24, 25 मार्च या 3 दिवसासाठी सुद्धा आपल्या चिंचखेडा नगरीमधून आदिशक्ती मुक्ताईचा दिंडी सोहळा निघणार आहे। आलेल्या सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा सुद्धा लाभ घ्यायचा आहे। समितीचे उपाध्यक्ष जिल्हा परिषद प्रार्थना केंद्रामध्ये शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष विजय भाऊ पाटील
मेरा बदला मेरी गाड़ी मेरा बदला मेरी गाड़ी मेरा बदला मेरी गाड़ी मेरा नाम सब तेरा मेरा नाम सब तेरा चला म्हणा पुढे चल सागर सागर तू पुढे चल हा भाऊ हेलो हेलो संतोषी डायरेक्ट टीव्हीवर जाईन बरं आहे ना.
हॅलो हॅलो पांडुरंग शंकर पाटील माजी सरपंच चिंचखेडा या निवासस्थानाजवळ येऊन पोहोचलेली आहे. दरवर्षीप्रमाणे सर्व वारकऱ्यांना विनंती राहणार आहे. दरवर्षीप्रमाणे आपल्याला याही वर्षी त्या ठिकाणी थांबायचं आहे. हॅलो 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 पालखीची आरती आपल्या सर्वांसमोर घ्यायची असताना काल करी चला 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 मागून जा मागून हॅलो 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 मध्ये घेतात ना सांग ना मला हॅलो हॅलो चल निघा
हॅलो 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 चला रथ पुढे घ्या. काही नका काढलं तुम्ही चालायची अजून कोणी आहे पूजा करणार थांबा वैरी मागे सारखं वैरी मागे सारखं तुम्ही तुमचा फोटो नाही येते ना तुम्ही तिकडून जाणं ठीक सुनताही हसत बी नाही म्हणता येईल वाढवर येतोय फोटो दोन्हीला सांगतो नाही पडत सागर सागर एक मिनिट आई एक मिनिट सागर पकड दिन द्या आईकडे काकू
यांचं सुद्धा या दिंडी सोहळ्यासाठी एक सदिच्छा भेट म्हणून या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्या समस्त गजानन भक्तांच्या वतीनं, समस्त ग्रामस्थांच्या भक्तांच्या वतीनं महाराजांकडे एकच मागणी मागेल की जे जे गजानन भक्त या भेट देण्यासाठी येतात आणि महाराजांवरची एक अतूट अशी त्यांची श्रद्धा या ठिकाणी प्रगट होते, त्या समस्त भक्तांना, सदिच्छा भेट देणाऱ्या मान्यवरांना समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज उदंड आरोग्य आणि आयुष्य देवो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना. त्यानंतर बघा एक आनंद गोष्ट या ठिकाणी आपण जाहीर साहेबांचा सन्मान करायचा आहे. यानंतर दरवर्षाप्रमाणे आपला ज्या ठिकाणी विसाव्याचा प्रसंग असतो, विसाव्याचं ठिकाण असतं, आदरणीय आप्पासाहेब पंडित केशवराव भावस्कर यांच्यातर्फे या ठिकाणी सर्व वारकऱ्यांची व्यवस्था अगदी घरी आलेल्या पाहुण्यांप्रमाणे कटली कासकसर न करता या ठिकाणी उदार अंतकरणानं ते सेवा देतात, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवायच्या आहे. त्यानंतर आपल्या आयोजकांच्या वतीनं आदरणीय आत्मीय गुरुबंधू नानाभाऊ पाटील यांच्या वतीनं आणि समस्त गजानन भक्तांच्या वतीनं या ठिकाणी आप्पासाहेबांचा आपण एक यजमान या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सन्मान करणार आहोत. त्या सन्मानासाठी मी पंडित दादा वाघ यांना विनंती करणार आहे, आप्पासाहेबांचा तुम्ही सन्मान करायचा आहे. 80 क्रॉस 81 वाढदिवस तेवढाच झाला सहस्र चंद्राचा 18 वर्षापासून सेवा चालू आहे. 18 वर्षापासून सर्व वारकऱ्यांची अविरत सेवा आहे. डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी यांच्या संदर्भातून त्यांचं एक अनमोल सहकार्य या ठिकाणी लाभत आहे. एक अतिथींचा सन्मान म्हणून आमच्या या समस्त वारकऱ्यांच्या वतीनं साहेबांना विनंती करेल, छोटासा महाराजांचा एक प्रसाद अतिशय प्रेमानं स्वीकार करायचा आहे. डॉक्टर धनंजय बेंद्रे सर यांच्या सन्मानासाठी आदरणीय आपल्या चिंचखेडे गावातील रिटायर पोलीस कर्मचारी भागवत बाबा यांना विनंती राहणार आहे. PI साहेब, रिटायर PI साहेब यांच्या वतीनं डॉक्टर साहेबांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. यानंतर दुसरे मान्यवर डॉक्टर गणेश पाटील सर यांचा सुद्धा आपण यानंतर साहेबांना या ठिकाणी विनंती करणार आहे. आपलं मनोगत अर्थात वारकऱ्यांना मार्गदर्शन 2 शब्दामध्ये त्यांनी सविस्तर या ठिकाणी मांडून आम्हा सर्व गजानन भक्तांना मात्र कृतकृत्य करायचं आहे. श्री चिचखेडा येथून श्री क्षेत्र शेगाव इथे निघणाऱ्या वारीस सर्वप्रथम मी रेड स्वस्तिक परिवारातर्फे शुभेच्छा व्यक्त करतो. आजचा जो सोहळा हा पाहिल्यानंतर असं वाटायला लागतं की मनुष्य जन्मात आल्यानंतर सार्थक झालं. हीच भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. काम तर सगळेच करतात, पण आम्ही आता कैलासप्पांच्या माध्यमातून त्यांची सगळी टीम आहे रेड स्वस्तिक परिवारातर्फे आपण एक समाजामधलं जे काही महत्त्वाचे कार्य आहेत, मग ते अपंगांना पाय देण्याचे काम असो, कुंभमेळ्यामध्ये शिबिर असो, त्यानंतर ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस असो, अशा अनेकविध सर्व्हिसेस आपणा सर्वांना माहीतच आहेत. आपल्या गावातही बरेचसे कार्यक्रम आपण राबवलेले आहेत. मला आठवतं की आप्पांच्या पहिल्या पुण्यस्मरणाला आपण ब्लड डोनेशनचा कॅम्प घेतला होता. तेव्हापासूनच आमच्या मनात आलं की हे म्हणजे कामं करणारी लोक आहेत आणि आता त्याच्यानंतर तर भरपूर प्रोजेक्ट झाले, तर असेच प्रोजेक्ट यथावकाश पुढे होत राहोत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये असल्यामुळे शक्यतोवर त्याची गरज तर पडायला नको. आपणा सर्वांना उदंड आयुष्य लाभो,
व या उत्कृष्ट आनंद आणि समाधानाचं आपलं आयुष्य सर्वांना लाभो हीच मी गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि हे कार्य असंच अविरत पुढे चालू राहावं अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्रीपाद बाबा रामदास बाबा की जय. सद्गुरु भगवान महाराज की जय. सद्गुरु रावसाहेब महाराज की चला कर सावली पुढे चला.
स्वर्गीय पार्वताबाई शंकर पाटील आमची मोठी आई यांच्या संकल्पनेतून हा संत गजानन महाराजांचा पायदिंडी सोहळा गेल्या 19 वर्षापासून अविरतपणे चालू आहे. या सोहळ्यासाठी समस्त गावकरी, भजनी मंडळ, लाडकरी मंडळ यांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला लाभतो आणि परिसरातील संपूर्ण परिसरातील तालुकाभरातून या दिंडी सोहळ्यामध्ये मात्र वारकरी हिरारीने भाग घेऊन हा आनंद सोहळ्याचा उपभोग घेत असतात. आता या दिंडीमध्ये जवळजवळ धनवडपासून या ठिकाणी चिंचखेड्याला पायी वारकरी येतात. त्यांचा रात्रीचा मुक्काम होतो आणि सकाळी मात्र अगदी हनुमंतरायाचं दर्शन घेऊन गजानन महाराजच्या मंदिराजवळून गावातून गाव मिरवणूक होऊन दिंडी सोहळा मार्गस्थ होतो. आणि या सोहळ्यासाठी सर्व जे मंडळी सहकार्य करतात त्यांचे सर्वस्वी दिंडी आयोजकातर्फे सर्वस्वी सर्वांचे मनापासून धन्यवाद. एक भक्तापासून सुरू झालेली ही दिंडी आज एका वटवृक्षामध्ये या दिंडीचं रूपांतर झालेलं आहे. या दिंडीसाठी अनेक सेवाभावी संस्था इथं मदतीसाठी धावून येतात. त्यामध्ये नाव घ्यायला आवर्जून आवडेल जसं की रेड स्वस्तिक सोसायटी, ज्या संस्थेचं भारतभरात काम आहे. ती संस्था या दिंडीसाठी मेडिसिन असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, ॲम्ब्युलन्सपासून सर्व गोष्टी या दिंडीसाठी पुरवत असते. प्रथमतः आयोजकाच्या मार्फत रेड स्वस्तिक सोसायटीचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या दिंडीमध्ये उपस्थित सर्व भाविक भक्तांना चांगला आरोग्य लाभो, उदंड आयुष्य लाभो अशी श्री संत गजानन चरणी प्रार्थना करतो. माध्यमातून संपूर्ण गावासाठी नव्हे तर संपूर्ण गजानन भक्तासाठी गजानन महाराजांची पायीवारी म्हणजे एक दिवाळीचं एक पर्व आहे आणि तो आनंद या ठिकाणी आमचा प्रगट होतो. त्या आनंदाच्या माध्यमातून 7 दिवस हा दिंडी सोहळा 19व्या वर्षानिमित्त या ठिकाणून आजच्या दिवशी सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने, भाविकांच्या उपस्थितीने आणि सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवरांच्या वतीनं हा दिंडी सोहळा या ठिकाणून मार्गस्थ होतो आहे. या ठिकाणी अखिल हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती संपन्न झाली आणि त्यानंतर दिंडीच्या नियमाप्रमाणे, संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्व कार्यक्रम उरकून ही दिंडी सोहळा मात्र या ठिकाणून सर्वांच्या उपस्थितीने आज गजानन महाराजांच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र चिंचखेडा येथून रवाना झालेला आहे, मार्गस्थ झालेला आहे. म्हणून आलेल्या समस्त भाविकांचे मी कैलासप्पा, आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू ज्ञानेश्वर महाराज पाटील असतील, माजी सरपंच पांडुआप्पा असतील, या सर्वांच्या वतीनं आलेल्या सर्व भाविकांचे आभार मानतो. खेडे येथून आज दिनांक 30/1/2026 दिंडी सोहळा जाणार आहे. कैलासप्पा पाटील यांचे नियोजन व नाना काका व पांडुआप्पा यांच्यातर्फे दिंडी मार्गस्थ होणार आहे. आम्ही सर्व मंडळी, महिला मंडळी सहभागी झालेले आहोत. या दिंडीमध्ये कोणाचीच गैरसोय होत नाही व दिंडीमध्ये डॉक्टरांची, ॲम्ब्युलन्सची सर्व सोयसुविधा उपलब्ध होते. त्याच्यासाठी सर्व महिला कोणत्याही प्रसंगात न अडकता सर्व व्यवस्थित जातात ही नम्र विनंती. धन्यवाद. महाराज श्री संत गजानन महाराज पायीवारी दिंडी सोहळा या सोहळ्याचे जवळपास 19व्या वर्ष 19व्या वर्षामध्ये जवळपास सालाबादाप्रमाणे वारकऱ्यांची जी संख्या आहे जवळपास 750 ते 800 वारकऱ्यांची संख्या जो उपस्थित असते. सुरुवात चिंचखेडा येथून पहिला जो दिवसाचा कार्यक्रम असतो वाडी किल्ल्याला मुक्काम असतो. दुसरा जो मुक्काम आहे तो राजूर येथे असतो. तिसरा जो मुक्काम आहे तो मलकापूर येथे असतो. चौथा जो मुक्काम आहे तो वडी तालुका नांदुरा येथे असतो. त्याच्यानंतरचा जो मुक्काम आहे तो सुटाड्याला असतो. त्याच्यानंतर लासुरानंतर शेगाव शेवटचं म्हणजे 5/2/2026 या रोजी वारीची सांगता महाराजांचं चरणी दर्शन होऊन वारीची सांगता करून परतीचा प्रवास सुरू होतो. जवळपास या वारीला वारकऱ्यांची रुग्णसेवा जवळपास रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी मेडिसिन, परत तज्ज्ञ डॉक्टरांची टीम व वारकऱ्यांच्या सेवेसाठी म्हणजे चिंचखेडा ते शेगाव जवळपास 6 ते 7 दिवसाच्या कालावधीमध्ये ॲम्ब्युलन्स
आणि वैद्यकीय जेवढं आपल्याला सेवा आहेत त्या पुरवण्यात येतात. जय गजानन. शीतल शीतल इकडे बाय शीतल. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharaष्ट्र.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.